भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे। मनसेचे 3 नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। अनेक वेळा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते आणि या सर्व घडामोडीनंतर मनसे आणि भाजपामध्ये युती होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे। मनसेचे संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत लाईव्ह जोडले। स्वप्नील, मनसेचे 3 नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या 3 नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येते आहे। काय अपडेट आहे याबाबत? जगदीश, नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता मनसेने भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। कालच सह्याद्रीवरती एक बैठक झाली, यामध्ये राज्याचे दोन्ही स्वप्नील, माफ कर, मी तुला थोडा वेळासाठी थांबवतोय। आपल्या सोबत मनसेचे नेते संदीप देशपांडेजी जोडलेले आहेत। संदीपजी, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत। मनसेचे 3 नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली अशी माहिती समोर येते, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय। भाजप आणि मनसेमध्ये युती होणार का अशी चर्चा सुरू आहे। काय स्पष्टीकरण द्याल या संदर्भात? पहिली तर गोष्ट, कुठली अशी गुप्त बैठक नव्हती जी। आम्ही सह्याद्रीवर जाऊन त्यांना भेटलो, तिथे काही गुप्तपणा काही नव्हता त्याच्यामध्ये। एक सदिच्छा भेट होती, सदिच्छा भेट आम्ही घेतली जी। मात्र नेमकी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय, चर्चा सुरू झाल्यात। नाही, असं आहे की प्रत्येक वेळेला इलेक्शन चालूच असतं कुठलं ना कुठलं जी। कसं आहे, भारतीय जनता पक्ष असेल, शेवट शिवसेना शिंदे गट असतील किंवा मनसे असतील, शेवट आम्ही आमचे विचार जुळतात एकमेकांशी। त्याच्या आधी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब राजसाहेबांना भेटले होते, त्यांनी सुद्धा सदिच्छा भेट घेतली होती। शिंदे साहेबांची कामानिमित्त राजसाहेब भेट घेतात, आम्ही सदिच्छा म्हणून ती भेट घेतलेली आहे जी। मात्र संदीपजी, ही सदिच्छा भेट जरी असेल तरी याचं परिवर्तन निवडणुकांमध्ये युतीमध्ये होणार का? तुम्ही तिघे एकत्र येणार का? आता पुढचं राजकारण काय आहे मी तुम्हाला आता काही मला त्याची कल्पना नाहीये जी, पण आत्ताची जी भेट होती ती सदिच्छा भेट होती जी। धन्यवाद संदीपजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे, कारण मनसेचे 3 नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या 3 नेत्यांची गुप्त बैठक झाली अशी माहिती समोर येते। या संदर्भात स्वतः संदीप देशपांडे यांच्यासोबत सुद्धा आता आपण बातचीत केली, मात्र त्यांनी गुप्त बैठक नाही तर सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण दिलंय। पुन्हा जाऊया स्वप्नीलकडे। स्वप्नील, आत्ताच आपण संदीप देशपांडे यांच्यासोबत बोललो, त्या तिघांमध्ये बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे तिघे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते। ते म्हणतात गुप्त बैठक नव्हती, सदिच्छा भेट होती। काय अपडेट? जगदीश, नक्कीच आता संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं की सदिच्छा भेट होती। एकंदरीत भेटीची चर्चा म्हणजे भेटीमध्ये नक्की काय विषय होते हे अद्याप त्यांनी सांगितलं नाहीये, कारण कुठेतरी सावध पवित्रा घेतात का असं या ठिकाणी दिसतंय। कारण लोकसभेच्या दृष्टीने ही बैठक फार महत्त्वाची होती, कारण लोकसभेमध्ये आता मनसे सुद्धा उतरणार आहे। एकूणच भाजप सोबत शिवसेना आहे, मात्र ठाकरे बँड हा भाजपला हवाच, त्यामुळे राज ठाकरे यांना ते सोबत घेत आहेत का आणि तशा प्रकारची चर्चा आहे का हे सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यामध्ये भाजप नेत्यांची आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या असतात। काही नेते या ठिकाणी शिवतीर्थावरती सुद्धा येतात, तर मुख्यमंत्री यांच्या घरी राज ठाकरे जातात, कधी देवेंद्र फडणवीस यांची भेट होते। दरम्यान या भेटीगाठींमागे नक्कीच राजकीय चर्चा होतच असते। काल सुद्धा जी बैठक झाली सह्याद्रीवरती, यामध्ये सुद्धा नक्कीच राजकीय चर्चा झाली आहे, मात्र युती संदर्भात सुद्धा चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते। आगामी काही दिवसांमध्येच या युतीची चर्चा झाली आहे का नाही हे सुद्धा समोर येईल। मात्र आता कुठेतरी जे नेते या ठिकाणी मनसे नेते सह्याद्रीवरती भेटीसाठी गेले होते त्यांच्याकडून जरी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं, मात्र या भेटीमागे काहीतरी राजकीय चर्चा ही नक्की आहे आणि ती युतीची चर्चा झाली असेल यात सुद्धा काही वावगं नाही। जगदीश जी, मात्र स्वप्नील, ही जर भेट झाली असेल आणि यात राजकीय चर्चा झाली असेल तर यात मनसेचा सुद्धा फायदा आहे। नक्कीच जगदीश, या ठिकाणी मनसेला सुद्धा फायदा आहे, कारण मनसेला सुद्धा या ठिकाणी भाजप आणि एकूणच महायुतीमध्ये स्थान मिळाले। महायुतीच्या
सोबत मनसे सुद्धा या निवडणुका लढेल आणि यामुळेच मनसेचे काही जे आमदार असतील, मनसेचे लोकसभाचे प्रतिनिधी असतील ते सुद्धा निवडून येतील. मात्र याचा मोठा फायदा हा भाजपला सुद्धा होऊ शकतो, कारण भाजपसोबत शिवसेना आहे, सोबतच ठाकरे बँड आहे. मराठी माणसांची मतं असतील ही सुद्धा भाजपला मोठ्या प्रमाणात मिळतील. जगदीश, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.